की अभिराम भडकमकर आणि इन्शाल्लाह प्रस्तावनेमध्ये असं म्हटले की त्याच्यामध्ये वापरलेली बागवानी भाषा आहे ती माझी दुसरी मातृभाषा आहे. बघ. आणि त्यामुळे मी मुद्दामून काही या गोष्टीचा म्हणजे लोक मला विचारतात की किती रिसर्च केला, तर मी असं म्हणतो की मी रिसर्चच केला नाही. याचं कारण असं की लहानपणापासून मी त्या वातावरणात वाढलेलोच आहे आणि त्यामुळे ते सगळं जगणं मला इतकं अंगवळणी पडलेलं आहे किंवा मला माहितीचं आहे की त्यामुळे त्या सगळ्या प्रथा परंपरा, लग्न कशी होतात, सुनता कशी होते किंवा या सगळ्या गोष्टींच्याबद्दल, लग्नामध्ये गाणी कुठली गायली जातात किंवा सण कसे साजरे केले जातात, याच्यामध्ये इतका तो सगळा अनुभवाचा भाग होता की अनेकांचा प्रश्न असा होता की अभिराम भडकमकर आणि इन्शाल्लाह, किंवा काही जणांचं असं होतं की तू त्यांच्याबद्दल का लिहिलंस. हिंदू मुस्लिम आणि ज्या पद्धतीचं एकत्रीकरण त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे तो खरंच फायदा झाला. म्हणजे की त्या सगळ्या याच्यामध्ये की हमीद दलवाईंच्या सारखा एक माणूस उभा राहतो, मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना करतो आणि त्याच्यानंतर आजही ते काम अत्यंत क्षीण स्वरूपामध्ये. कुराण सारखा धर्मग्रंथ की जो तसा आपल्या कक्षेमध्ये फार येत नाही, पण तुम्ही त्याचाही अभ्यास